कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये घरफोड्या होण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता साहेब यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते. शाहूवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये बांबवडे गावात एक घरफोडी घडली होती. त्या घरफोडीतील आरोपींबाबत शाहूवाडी पोलीस स्टेशनचे अंमलदार मुल्ला यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती. सदरची माहिती त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्याशी शेअर केली असता स्थानिक गुन्हे शाखा व शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार करण्यात आली. सदर टीमने आरोपींबाबत सर्व गोपनीय माहिती प्राप्त केली. त्या आरोपींपैकी एक आरोपी हा सांगली फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाली असता सदर ठिकाणी सापळा रचला असता त्या ठिकाणी सुभाष शंकर काळे हा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेला पकडण्यामध्ये यश आले. त्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याचे इतर 3 ते साथीदार असून ते एकत्रितरित्या कोल्हापूर जिल्ह्यामधील वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे त्यांनी कबूल केले. त्यांचा एक साथीदार सागर साळुंखे हा सांगली जिल्ह्यातील एका गुन्ह्यामध्ये अटक होता. त्याचा ताबा घेण्यात आला. दोघांचा एकत्रित तपास केला असता त्यांच्याकडून 137 ग्रॅम सोने व 1286 ग्रॅमची चांदी व गुन्ह्यात वापरलेली झायलो कार ही हस्तगत करण्यास पथकाला यश प्राप्त झालेले आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 21 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यास केलेला आहे. सदर आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्याकडून आतापर्यंत शाहूवाडी पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे, कागद पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा, इस्फुर्तीचा 1 गुन्हा, त्याचप्रमाणे हातकणंगले पोलीस स्टेशनचे 4 गुन्हे, शिरूर पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे, वडगाव पोलीस स्टेशनचे 3 गुन्हे असे जवळजवळ 15 गुन्हे उघडकीस आणण्यात पथकाला यश प्राप्त झालेले आहे. सदर आरोपींकडे अजूनही चौकशी चालू असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.